विद्यार्थ्यांनो, यापूर्वी आपण 1.1 मधील 4 उदाहरणं पाहिली आहेत. आता उरलेली 4 उदाहरणं आपण या भागामध्ये पाहणार आहोत. त्यापैकी 5वे उदाहरण मी बोर्डवर लिहिलेले आहे. पहिले समीकरण आहे 5x अधिक 2y वजा 3. दुसरे समीकरण आहे 1x अधिक 5y बरोबर 4. या दोन्ही समीकरणामध्ये x चे सहगुणक पहिल्या समीकरणामध्ये x चा सहगुणक 5 आहे. दुसऱ्या समीकरणामध्ये x चा सहगुणक 1 आहे. पहिल्या समीकरणामध्ये y चा सहगुणक 2 आहे. दुसऱ्या समीकरणामध्ये y चा सहगुणक 5 आहे. आपल्याला दोन्ही चलाचे सहगुणक हे समान करायचे असतात. मग आपण या समीकरणाला जर y चा जर विचार केला तर याला 5 न गुणावं लागेल आणि या समीकरणाला 2 न गुणावं लागेल. त्यापेक्षा आपल्याला इथं 5x आहे, इथं 1x आपण घेतलेला आहे ते आपण, म्हणून आपण या समीकरण नंबर 2 ला जर 5 न गुणलं तर दोन्ही समीकरणामधील x चे सहगुणक हे समान होतील. म्हणून आपण समीकरण नंबर 2 ला 5 ने गुणू. इक्वेशन 2 मल्टीप्लाय 5 ऑन बोथ साइड. समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 5 ने गुणू. म्हणजे काय होईल? 5x अधिक 5 5 25y बरोबर 5 20. समीकरण नंबर याला आपण 3 देऊ. आता म्हणजे आपण समीकरण नंबर 2 चे रूपांतर समीकरण नंबर 3 मध्ये केलेले आहे. आता पहिल्या समीकरणामध्ये x चा सहगुणक 5 आहे, त्याचं चिन्ह अधिक आहे, धन आहे. समीकरण नंबर 3 मध्ये x चा सहगुणक 5च आहे आणि त्याचंही चिन्ह धन आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणून आपण समीकरण नंबर 3 मधून समीकरण नंबर 1 वजा करू. जेव्हा दोन्हीही सहगुणकाची चिन्ह जर समान असतील, समान म्हणजे याचं अधिक आहे याचंही अधिक आहे, म्हणून आपल्याला या दोन्ही समीकरणाची वजाबाकी करावी लागेल. म्हणून इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 1 या दोघांची आपण काय करू आता? वजाबाकी करू. म्हणजे कसं होईल? 5x अधिक 25y बरोबर 20. आणि समीकरण 1 मांडतो मी आता. 5x अधिक 2y बरोबर वजा 3. या दोघांची आता आपल्याला वजाबाकी करायची. वजाबाकी करायची म्हणजे चिन्ह बदलून बेरीज करायची. आता हे चिन्ह अधिक आहे म्हणून हे वजा होणार, हे अधिक आहे म्हणून याचंही वजा होणार आणि हे वजा असल्यामुळे याचं अधिक म्हणजे धन होणार. मग आता बघा 5x वजा 5x 0 नाही लिहिलं तर चालेल. 25y वजा 2y 25 मधून 2 गेले, 23 राहिले, y ला y बरोबर 20 अधिक 3 23. म्हणजे तर किंमत कुणाची आली? y ची आली. 23y बरोबर 23. म्हणून मला y ची किंमत पाहिजे आहे. y बरोबर हे y आणि 23 यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. हे 23 मी पलीकडे पाठवतो, ते इकडे गेल्यानंतर काय होईल? भागिले होईल. कुणाला? 23 ला. मग काय होईल? y बरोबर 23 भागिले 23. 23 एक 23, 23 एक 23, म्हणजे y ची किंमत आली 1. y ची किंमत आली 1. आता ही जी y ची किंमत 1 आलेली आहे ही आपण समीकरण नंबर 1, 2, 3 कुठेही ठेवू शकतो आपण. तर आपण y ची किंमत जी आलेली आहे 1 ही आपण समीकरण नंबर 2 मध्ये ठेवले तर आपल्याला x ची किंमत मिळेल. म्हणून पुट
y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 2. समीकरण नंबर 2 मध्ये आपण किंमत. मग समीकरण नंबर 2 काय आहे? 1x अधिक 5y बरोबर 4. आता y ची किंमत मी 1 ठेवणार आहे, म्हणजे 1x अधिक 5, जिथं y आहे त्या ठिकाणी मी 1 ठेवला आता, बरोबर 4. म्हणजेच x बरोबर 5 एके x अधिक 5 एके 5 बरोबर 4. म्हणजे x बरोबर 4 हे अधिक आहे, तिकडे गेल्यानंतर वजा होईल 4 वजा 5. म्हणजे x बरोबर 4 वजा 5, म्हणून 4तून 5 जात नाही, म्हणून आपण 5तून 4 घालवणार आहे. म्हणून x बरोबर 4 वजा 5, म्हणून 5तून 4 घालवल्यानंतर 1 उरतं. मोठी संख्या 5 आहे, तिथे चिन्ह वजा आहे, म्हणून x ची किंमत आहे वजा 1. म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे x बरोबर वजा 1, y बरोबर 1. म्हणून हे आपण उत्तर अशा पद्धतीने मांडू शकतो आपण, वजा 1 आणि 1. सुरुवातीची किंमत ही असते ती x ची असते, नंतरची किंमत असते ती y ची असते. म्हणून मी आपल्या उकली आलेली आहेत वजा 1 आणि 1. आता आपण पुढचे उदाहरण 6वे उदाहरण पाहणार आहोत. 6व्या उदाहरणामध्ये समीकरणामध्ये छेद आलेला आहे. तर पहिलं समीकरण आहे 1/3x अधिक y बरोबर 10/3. याला मी समीकरण नंबर 1 देतो. दुसरं समीकरण आहे 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. याला समीकरण नंबर मी 2 देतो. जेव्हा समीकरणामध्ये छेद येतात तेव्हा ते आपल्याला छेद घालवावे लागतात. आणि छेद कसे घालवायचे? ज्यावेळी छेदामध्ये एकच संख्या असेल, एकच म्हणजे एकाच बाजूला, इथं 1/3 इथे काय डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे काय, दोन्ही बाजूला आपल्याला छेद दिसतो आहे. जर दोन्ही बाजूला छेद असेल तर त्या छेदाचा आपल्याला लसावी काढावा लागतो. आणि जर एकच छेद असेल तर त्या छेदानं समीकरणाच्या दोन्ही बाजूला गुणलं तरी चालतं. आता इथं जर पाहिलं आपण तर पहिल्या समीकरणामध्ये छेद हा 3 आहे, दोन्ही ठिकाणी 3च आहे. दुसऱ्या समीकरणामध्ये 4 आणि 4 आहे. तर या दोघांचा लसावी कसा काढायचा? लसावी काढायचा म्हणजे दोघाला एकाच वेळी भागायचं. म्हणजे कसं भागायचं? इथं 3 आहे, इथंही 3 आहे, आणि या दोघाला एकदम भागलो म्हणजे या दोघाला फक्त एकाच संख्येने भाग होतो, 3 ने भाग होतो. 3 एके 3, 3 एके 3, म्हणून ह्याचा भागाकार आला 3, म्हणून लसावी आला 3. त्याचप्रमाणे याचा लसावी 4 4. या दोघाला फक्त 4 ने भाग होतो, दोन्ही भाग होतो, दोन्ही घातलं भाग घातला तरी चालेल. आपण 4 संख्या आहे, 4 न घालू, 4 एके 4, 4 एके 4, म्हणजे याचा भागाकार आला 4. म्हणून या दोघाचा जो लसावी आहे तो पहिल्या समीकरणामध्ये लसावी आलेला आहे 3, आणि दुसऱ्या समीकरणामध्ये लसावी आलेला आहे 4. म्हणून या दोन्ही संख्येने आपल्याला समीकरणाच्या दोन्ही बाजूला गुणायचं आहे. पहिल्या समीकरणाला 3 ने गुणायचं आहे, आणि दुसऱ्या समीकरणाला 4 ने गुणायचं आहे. इक्वेशन 1 मल्टीप्लाय 3 ऑन बोथ साइड. समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपल्याला 3 ने गुणावे लागेल. म्हणजे असं होईल 3 गुणुले 1/3x अधिक 3 गुणुले
y बरोबर 3 गुणिले 10/3. म्हणजे इथं जर आपण भाग घालवला तर असं होईल 3 एके 3, 3 एके 3, 3 एके 3, 3 एके 3. म्हणजे उरतं काय? पहिल्या ह्याच्यामध्ये उरलेलं आपल्या इथं फक्त x अधिक 3 गुणिले y 3y बरोबर फक्त इथं 10 उरलेला आहे. याला आता आपण समीकरण नंबर 3 देऊ आपण इथं समीकरण. आता त्याचप्रमाणे दुसऱ्या समीकरणाला गुणू. इक्वेशन 2 मल्टीप्लाय 4 ऑन बोथ साइड. मग ह्यालाही गुणू आपण. 4 गुणिले 2x अधिक 4 गुणिले 1/4y बरोबर 4 गुणिले 11/4. काय केलं आपण इथं? 4 न समीकरणाच्या दोन्ही बाजूला प्रत्येक पदाला गुणलेला आहे. 4 एके 4, 4 एके 4, 4 एके 4, 4 एके 4. आता काय उरलं बघा इथं आपल्याला. इथं उरलेलं आहे, इथं पहा 4 दुने 8, 8x अधिक इथं 4 एके 4 केल्यावर उरलं फक्त y बरोबर इथं उरलेलं आहे 11. याला आपण समीकरण नंबर 4 देऊ आपण. म्हणजे आता इथं आपल्याकडे 2 समीकरण आलेली आहेत. पहिलं समीकरण आलेलं आहे x अधिक 3y बरोबर 10 आणि दुसरं समीकरण आपल्याकडे मिळालेलं आहे 8x अधिक y बरोबर 11. आता आपल्याला या दोन्ही समीकरणांमध्ये कोणत्या तरी एका चलाचा सहगुणक आपल्याला समान करायचा आहे. तर अगदी सोपं आहे. जर पाहिलं आपण तर इथं आहे x, इथं आहे 8x. म्हणून याला 8 न गुणलं की दोघांचे सहगुणक समान होते. म्हणून आपण समीकरण नंबर 3. त्यानंतर इथं आपण 3 या समीकरणाला 3 न गुणलं तरीही दोघांचे सहगुणक समान होतील. कुणीही गुणलं तरी चालतं. 8 न x ला गुणा किंवा समीकरण नंबर 4 ला 3 न गुणलं तरी दोघांचे सहगुणक समान होणार आहे. पण आपण काय करू? समीकरण नंबर 3 ला आपण 8 न गुणू. इक्वेशन 3 मल्टीप्लाय 8 ऑन बोथ साइड. आता आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला 8 न गुणू. काय म्हणणार? 8 समीकरण 3 काय आहे? आणखी एकदा म्हणतो मी. x अधिक 3y बरोबर 10 गुणूया आपण त्या दोघाला 8 ने. 8x अधिक 8 त्रिक 24y बरोबर 8 80. म्हणजे आता आपल्याला समीकरण नंबर 5 मिळालेला आहे. समीकरण नंबर 5 म्हणजे आपण समीकरण नंबर 3 चं रूपांतर 5 मध्ये केलेलं आहे. आणि आता आपल्याकडे 2 समीकरण आहेत. आपल्याकडे समीकरण नंबर 3 चं रूपांतर 5 मध्ये झालेलं आहे. आता उरलेले समीकरण आपल्याकडे 4 आणि 5. तर आता आपल्याला या दोघांमध्ये काय करावं लागेल? समीकरण नंबर 4 मध्ये x चा सहगुणक 8 आहे आणि त्याचं चिन्ह धन आहे, पॉझिटिव्ह आहे. समीकरण नंबर 5 मध्ये x चा सहगुणक 8 आहे, त्याचे चिन्ह धन आहे. जेव्हा दोघांची चिन्ह सारखी असतात तेव्हा आपण त्याची वजाबाकी करतो. म्हणून आपण समीकरण नंबर 5 मधून समीकरण नंबर 4 वजा करू. इक्वेशन 5 मायनस इक्वेशन 4. 5 मधून समीकरण नंबर आपण 4 वजा करू. म्हणजे कसे होईल?
8x अधिक 24y बरोबर 80. समीकरण 5 मांडलेलं आहे. आता समीकरण 4 मांडतो मी. 8x अधिक सोयीसाठी मी 1y मांडतो बरोबर 11. आता मी या दोघांची करणार आहे वजाबाकी. वजाबाकी करायची म्हणजे काय करायचं, चिन्ह बदलून बेरीज करायची. याचं चिन्ह आहे धन, याला होणार हे ऋण, याचं धन आहे हे होणार ऋण, हे धन आहे हे होणार ऋण. ऋण म्हणजे दोघांची करणार आपण वजाबाकी. 8x मधून 8x गेले, 0 राहिलं, नाही मांडलं तरी चालेल. 24y मधून 1y गेलं, उरलं 23y. 23y बरोबर 10तून 1 गेले 0 आहे, हातचा घेऊ आपण. 10तून 1 गेलं, उरलं 9, हातचाला 1, 1 आणि 1 2, 8तून 2 गेले 6. म्हणजे 23y बरोबर 69. मला किंमत पाहिजे आहे y ची. मग काय होईल, y बरोबर 69 भागिले 23. 23 1 23, 23 त्रिक 69. म्हणजे y ची किंमत आली 3. y ची किंमत आली 3. आता ही y ची किंमत 3 आहे, ती आपण कोणत्याही समीकरणामध्ये ठेवू शकतो. हे आपण समीकरण नंबर आपण 3 मध्ये ठेवू. आपण y ची किंमत काय करू, आपण समीकरण नंबर 3 मध्ये ठेवू. पुट y is equal to 3 in इक्वेशन 3. समीकरण नंबर 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 काय आहे, x अधिक 3y बरोबर 10. आता आपण काय करणार आहे, y ची किंमत 3 ठेवणार आहे. म्हणजेच x अधिक 3 आणि जिथं y आहे, y ची किंमत किती आहे 3 आहे, ती मी इथं असं मांडतो जरा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आणि मग काय आलं बरोबर 10. म्हणजेच x अधिक 3 त्रिके 9 बरोबर 10. म्हणजेच x बरोबर हे 9 आहे अधिक आहे, तिकडे गेलो काय म्हणते वजा. 10 मधून काय होणार, ते वजा होणार. मग काय होणार आहे, x बरोबर 10 वजा 9 म्हणजे x ची किंमत आली 1. x ची किंमत आलेली आहे 1, y ची किंमत आलेली आहे 3. मग आपण ते उत्तर मांडू आता आपण. म्हणून x बरोबर 1, y बरोबर 3 हे असं मांडणार आहे आपण. x ची किंमत सुरुवातीला 1 आणि y ची किंमत 3. या झाल्या समीकरणाच्या उकली. आता आपण पुढचं उदाहरण बघणार आहे. उदाहरण नंबर 7 जे आणि 8 दोन्ही एका प्रकारची उदाहरणे आहेत. उदाहरण नंबर 7 जे आहे ते अधिकचं आहे, ते तुम्ही सोडवा. उदाहरण नंबर 8 आहे ते वजाचं आहे, ते मी सोडून देतो. आता उदाहरण नंबर 7 आणि 8 हे दोन्ही उदाहरण सारखे आहेत. या प्रकारचं आपण एक उदाहरण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेलं आहे. आता ह्या उदाहरणामध्ये जर पाहिलं तर ही उदाहरणं जी आहेत ती पहिल्यापेक्षा जरा वेगळी आहेत. वेगळी आहेत म्हणजे काय आहे, या उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या समीकरणामध्ये जो x चा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणामध्ये y चा आहे, आणि पहिल्या समीकरणामध्ये जो y चा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणामध्ये x चा आहे. म्हणजे इथं काय झालेलं आहे, समीकरणाच्या सहगुणकाची अदलाबदल झालेली आहे. चलामध्ये जी आहे चल आहेत त्या चलाची अदलाबदल झालेली आहे. म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं समीकरण असतं तेव्हा या हे समीकरण सोडवताना त्याला आपण सुरुवातीला 1 नंबर देऊ, याला आपण समीकरण नंबर 2 देऊ. जेव्हा आपल्याला ही समीकरण सोडवायची असतात त्यासाठी एक पद्धत आहे. या समीकरणामध्ये या दोघांची सुरुवातीला करायची बेरीज, या दोन्ही समीकरणाची करायची बेरीज. त्यानंतर या समीकरणाची परत करायची वजाबाकी.
बेरीज केल्यानंतर एक समीकरण मिळेल, वजाबाकी केल्यानंतर दुसरं समीकरण मिळेल, आणि ही जी दोन समीकरण आलेली आहेत परत ह्या दोन्ही समीकरणाची करायची बेरीज. बेरीज केल्यानंतर आपल्याला परत एका चलाची किंमत मिळेल, आणि ती जी किंमत आहे ती आपण दुसऱ्या कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवली की मग आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत मिळेल. मग त्याप्रमाणे आपण काय करू, सुरुवातीला या दोघांची करू बेरीज. या दोघांची बेरीज कशी करायची बघा. समीकरण नंबर 1, इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2, दोघांची आपण बेरीज करू आता. म्हणजे असं होईल बघा, 49x वजा 57y बरोबर 172. 57x वजा 49y बरोबर 252. या दोघांची आपण करू बेरीज. बेरीज करताना सरळ बेरीज आहे, इथे बेरीज मारतो मी. काय होईल, तिकडून बेरीज करू. 2 आणि 2 4, 7 आणि 5 12ला, 2 हा 4 1, 2 आणि 1 3 आणि 424. इथं y ला y, 9 आणि 7 16ला, 6 हा 4ला 1, 4 आणि 1 5 आणि 5 10. 106. आता दोघांचं चिन्ह सारखं आहे, दोघांचं चिन्ह सारखं असल्यानंतर दोघांची बेरीज करायची आणि दोघांचं चिन्ह द्यायचं. त्याचप्रमाणे इकडे ही x आणि दोघांची संख्या, दोन्ही संख्या सारख्या असल्यामुळे 106. म्हणजे याची बेरीज किती आली, 106x वजा 106y. आता 106 अंक हा दोघांमध्ये सारखा आलेला आहे, म्हणून आपण ह्या समीकरणाच्या दोन्ही बाजूला 106 न भागू. म्हणजे असं होईल बघा, भागिले 106 भागिले 106, इथंच भागलं तरी चालतंय, भागिले 106. मग आता भागिले बघा किती काय, 106 1 106 म्हणजे उरलं किती फक्त x वजा 106 1 106 वजा y बरोबर, इथं पहा 6 चौक 24 आणि 1 4 4. म्हणजे इथं भाग बसला 106 चौक 424. म्हणजे इथं समीकरण नंबर आपल्याला 3 मिळालेला आहे. म्हणजे आपण दोघांची केलेली बेरीज. आता आपल्याला करायची आहे दोघांची वजाबाकी. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2, दोघांच्यात आपण करा वजाबाकी. म्हणजे असं होईल 49x वजा 57y बरोबर 172. 57x वजा 49y बरोबर 252. या दोघांची वजाबाकी करायची. वजाबाकी करायची म्हणजे काय करायचं, चिन्ह बदलून बेरीज करायची. वजाबाकी करायची म्हणजे चिन्ह बदलून बेरीज करायची. वजाबाकी करायची, याचं चिन्ह झालं वजा, हे वजाचं झालं अधिक, आणि हे झालं वजा. मग आता इथं आपण वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करत असताना आता आपल्याला काय करायचंय बघा, इथं मग अशी होतं 172 अधिक 252. इथं वजाबाकी करायची आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 172 वजा 252, 172 मधून 252 जात नाही, म्हणून आपण 252 मधून 172 घालवणार आहे. माझं बघा 252 मधून 172, 2 2 गेलं 0, 2 2 गेलं 0. 25 मधून 17 गेले, 25 मधून 17 गेले, उरले 8. मोठी संख्या आहे 252, तर चिन्ह वजा आहे, म्हणजे उत्तर आलं वजा 80. आता इथं पहा, इथे तसंच करायचं आहे. वजा 57 अधिक 49, वजा 57 अधिक 49 म्हणजेच 49 धन आहे, 57 ऋण आहे. दोघांची चिन्ह वेगवेगळी आहेत.
याचं चिन्ह अधिक आहे, याचं चिन्ह वजा आहे. दोघांची चिन्ह वेगवेगळी असल्यानंतर आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. म्हणजे 57 मधून 49 घेतलं, उरलं 8. वाय मोठी संख्या आहे 57, त्याचं चिन्ह आहे वजा, म्हणून वजा 8y. त्याचप्रमाणे इकडेही तसंच आहे. 49 वजा 57, 49 वजा 57, 49 मधून 57 जात नाही, 57 मधून आपण 49 घालवणार आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आहे. हे तर ही किंमत येते वजा 8x. 49 ची किंमत धन आहे, 57 ची किंमत ऋण आहे. मोठी संख्या 57 आहे, लहान संख्या 49 आहे. 57 मधून 49 घालवलं तर येतं 8. मोठी संख्या 57, त्याचं चिन्ह ऋण, म्हणून वजा 8x. याला आपण समीकरण नंबर 4. आता आपल्याला काय करायचं, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला याची करायची बेरीज, परत करायची याची वजाबाकी. बेरीज केल्यानंतर एक चिन्ह एक समीकरण मिळेल. इथे मगासारखंच आपल्याला इथं 8 न भागावं लागेल. याला दोन्हीकडे 8 हा अंक समान आलेला आहे आणि ती भागल्यानंतर आपण त्याला समीकरण बघू. म्हणजे असं होईल वजा x वजा y बरोबर वजा 10, समीकरण नंबर 4. आता बेरीज केल्यानंतर आपल्याला एक समीकरण मिळालं, वजाबाकी केल्यानंतर दुसरं समीकरण मिळालं. आता आपल्याला या दोन्ही समीकरणाची करायची आहे बेरीज. म्हणून आपण काय करू, आपण समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 4 ची आता आपण करणार आहे बेरीज. म्हणून इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4 दोघांची आता आपण बेरीज करणार आहे. दोन्ही समीकरणाची. समीकरण नंबर 3 आहे x वजा y बरोबर 4 आणि समीकरण नंबर 4 आहे वजा x वजा y बरोबर वजा 10. या दोघांची मला करायची आता बेरीज. बेरीज कशी करायची बघा, x वजा x कॅन्सल म्हणजे 0. इथं आहे याचा समूह नाही म्हणजे 1 आणि याचाही नाही म्हणजे आहे 1. वजा 1 वजा 1, दोघांची चिन्ह सारखी, दोघांची बेरीज करा, दोघांचं चिन्ह द्या. वजा 2y बरोबर 4 वजा 10, 4 10 जात नाही, 10 4 करू आपण, 10 4 गेले, उरले 6. मोठी संख्या 10, त्याचं चिन्ह ऋण, म्हणून आपण हे आलं वजा. वजा वजा झालं, परत हे वजा वजा झालं अधिक. म्हणजे इथे किंमत आली 2y बरोबर 6, म्हणून y बरोबर 6 भागिले 2, बेकी बे, बेत्रिक 6, म्हणजे y ची किंमत आली 3. y ची किंमत आली 3. आता ही जी y ची किंमत 3 आलेली आहे, ते आपण 3 नंबर 4 नंबर कुठेही ठेवू शकतो. आपण 3 नंबर मध्ये ठेवू. आपण पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 3 मध्ये. समीकरण 3 काय आहे, x वजा y बरोबर 4. y ची किंमत ठेवायची मला, x वजा y ची किंमत आहे 3 बरोबर 4. म्हणजेच x बरोबर हे वजा 3 आहे, तिकडे गेल्यानंतर अधिक होईल 4 अधिक 3, म्हणजेच x बरोबर 4 आणि 3 7. म्हणजे आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे 3, x ची किंमत मिळाली 7, म्हणून x बरोबर 7
y बरोबर 3, तर त्या अशा पद्धतीने मांडणार आहे 7 आणि 3. सुरुवातीला असते x ची किंमत, नंतर असते y ची किंमत. या भागामध्ये आपण 1.1 पूर्ण केलेला आहे. पुढील भागामध्ये आपण 1.2 याचा आपण अभ्यास करणार आहेत. काही शंका असतील तर मला विचारावे. धन्यवाद.